रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। केज नगरपालिकेचे गटनेते हरुणभाई इनामदार आणि नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांच्या पाठपुराव्याला यश। 40 वर्षापासूनचा छोट्या व्यवसायधारकांच्या व्यवसायाचा प्रश्न मार्गी। जिरायत खात्याची जागा अखेर केज नगरपंचायतीच्या ताब्यात आल्यामुळे व्यवसायधारकात नवचैतन्य निर्माण झालेलं असून आनंदोत्सव व्यक्त केला जातो आहे। केज शहरातील मागील 4 ते 4.5 वर्षापासून सार्वजनिक विकास कामांना गती मिळत असताना एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना प्रत्यक्षात अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला केज येथील छोट्या व्यवसायधारकांच्या व्यवसायाच्या जागेचा प्रश्न मिटला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये गटनेते हरुणभाई इनामदार यांनी दिली आहे। जिरायत खात्याची शासकीय जागा अधिकृतपणे केज नगरपंचायत प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आलेली आहे। जागेचे ताबापत्र महसूल प्रशासनाने अधिकृतपणे केज नगरपंचायतला हस्तांतरित केलं आहे। नगरपंचायत प्रशासनाच्या वतीनं मंगळवार दिनांक 4 जून 2026 रोजी ही हस्तांतरण प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आलेली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते हरुणभाई इनामदार आणि केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांच्या पाठपुराव्यामुळे आणि सर्व राजकीय वरिष्ठांच्या सहकार्याने केज नगरपंचायतीला यश प्राप्त झालेलं आहे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड आणि गटनेते हरुणभाई इनामदार यांनी सदर जागेचा ताबा घेत्यावेळी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे। यासाठी गटनेते हरुणभाई इनामदार, नगराध्यक्ष सीताताई बनसोड यांनी सर्व वरिष्ठांना आणि नगरसेवकांना विश्वासात घेऊन सातत्यानं शासन आणि प्रशासन स्तरावर पाठपुरावा केला आणि त्यांच्या या पाठपुराव्याला यश येऊन गोरगरीब छोट्या व्यावसायिकांना आधार मिळालेला आहे। केज शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या जागेचा वापर जनहितासाठी व्हावा यासाठी या दोन्ही नेत्यांनी सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता करून या महत्त्वपूर्ण कामात केजच्या विकासासाठी स्वर्गीय लोकनेते विलासरावजी देशमुख, माजी खासदार रजनीताई पाटील, स्वर्गीय विमलताई मुंदडा, विद्यमान खासदार बजरंगाप्पा सोनवणे, विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा, ज्येष्ठ नेते रमेशरावजी आडकसकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे यांचे आणि अप्रत्यक्ष नेते मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले आहे। त्याचबरोबर केज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, नगरसेवक आणि सर्व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। सगळ्यांच्याच विशेष प्रयत्नांमुळे हस्तांतरणाचे आदेश तातडीनं निघण्यास मोठी मदत झाली, अशा प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना इनामदार आणि बनसोड यांनी दिल्या आहेत। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आणि शासकीय जागा हस्तांतरणाच्या प्रक्रियेसाठी राज्याचे दिवंगत नेतृत्व नामदार अजितदादा पवार यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य, खंबीर मार्गदर्शन लाभले। तसेच जिल्हा अधिकारी साहेब आणि उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी शासकीय पातळीवर अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी विशेष लक्ष देऊन मोलाचे सहकार्य केले। या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल केज नगरपंचायतीच्या वतीनं नामदार स्वर्गीय अजितदादा पवार आणि जिल्हाधिकारी साहेब आणि उपजिल्हाधिकारी वजाळे साहेब यांचे जाहीर आभार तमाम केजवासियांच्या वतीने आणि केज नगरपंचायतच्या वतीने गटनेते हरुणभाई इनामदार आणि नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांनी मानले आहेत। ही जागा केज नगरपंचायतीला हस्तांतरित होण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दिवंगत तहसीलदार राकेश गिड्डे साहेब यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे। त्यांनी आपल्या कार्यकाळात या प्रकरणातील सर्व कायदेशीर अडचणी दूर करून प्रशासकीय प्रक्रियेला गती दिली, ज्याची आज या प्रसंगी कृतज्ञतेनं आठवण काढण्यात आली। कागदपत्रांची अचूक पडताळणी आणि ताबा पावती तयार करण्यापासून ते प्रत्यक्ष हस्तांतरणापर्यंत अहोरात्र कष्ट घेऊन अतिशय मोलाचे सहकार्य केलं। या दोन्ही महसूल अधिकाऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला असून शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून रस्त्याच्या कडेवर बसून हातावर पोट भरणाऱ्या व्यावसायिकांचा जिव्हाळ्याचा मोठा प्रश्न मिटणार आहे। मागील 40 वर्षापासून जी फरफट व्यवसायधारकांची चालू होती ती आता मिटणार असून केजच्या विकासात एक महत्त्वाचा टप्पा जनविकास आघाडीच्या काळात पूर्ण होत असल्याचा आनंद होत असून या कामी आजी सर्व राजकीय नेत्यांचे तसेच अधिकाऱ्यांचे आभार इनामदार आणि बनसोड यांच्याकडून मानण्यात आले। या कामी सर्व यंत्रणा अगदी पारदर्शकपणे राबवून छोट्या व्यवसायधारकांच्या रोजीरोटीचा प्रश्न तात्पुरता मिटणार आहे। त्यामुळे केज शहरवासियातून तसेच व्यवसायधारक आणि नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जातो आहे। जनविकास आघाडीचे सर्वेसर्वा माननीय हरुणभाई इनामदार, नगराध्यक्ष सौ सीताताई बनसोड यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि नामदार अजितदादा पवार, खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, माननीय खासदार रजनीताई पाटील यांच्या पाठबळामुळे तसेच
उपजिल्हाधिकारी बजाळे साहेब, दिवंगत तहसीलदार राकेश गिड्डे साहेब आणि तलाठी साहिल इनामदार यांच्या प्रशासकीय सहकार्यामुळे केज नगरपंचायतीला हक्काची जागा मिळाली आहे. या जागेवर आता सार्वजनिक प्रकल्प, छोट्या व्यवसायधारकांसाठी तात्पुरते प्रश्न मिटणार आहेत. तसेच प्रशासकीय इमारत तसेच नागरिकांसाठी उपयुक्त सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून व्यवसायधारकांनी तसेच केजवासियांनी ज्येष्ठ सामाजिक नेते माननीय हरुणभाई इनामदार, नगरपंचायतच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड आणि सर्व नेत्यांचे तसेच महसूल प्रशासनाचे जाहीर आभार मानले आहेत. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते हरुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड, जनविकास परिवर्तन आघाडीचे गटनेते राजूभाई इनामदार, नगरसेवक जलालभाई इनामदार, लखन हजारे, व्यापारी प्रतिनिधी महेश जाजू यांच्यासह पदाधिकारी यांची उपस्थिती होती. मध्ये आमच्या सगळ्या सहकार्याच्या आम्ही गावाच्या लोकांशी चर्चा करू, व्यापाऱ्याशी चर्चा करू, वरिष्ठाची चर्चा करू आणि सगळ्यांच्या मत घेऊन केसच्या हिताचं, केस शहराच्या व्यापाऱ्याच्या हिताचं आणि सगळ्या लोकांच्या सुरक्षिततेचं असं विषय घेऊन जर आपण ही दोन्ही बाजार जर त्या ठिकाणी नेले तर त्या ठिकाणी बाजार, इकडे खेळ चालू झाले, इकडे गणेशोत्सव झाला, इकडे कार्यक्रम आला, इकडे बाजार, इकडे तिकडला बाजार, तिकडं लोकांना होणारा त्रास ही सुद्धा आता 100% बंद होणार आहे. आणि एकच ठिकाणी त्या ठिकाणी जर आपण बाजार भरवित आला तर पाठीमागं उरलेल्या जागेमध्ये पार्किंगचा प्रश्न मिटणार आहे. म्हणजे बाजाराला येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी पार्किंग करता येते आणि प्रत्येकाची कनेक्टिव्हिटी आपण करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पार तुम्हाला शिक्षक कॉलनीपासून जर तुम्ही निघालात, उमर रस्त्याने आलात तर मधला रस्ता भाऊच्या दारातून जोडून आपण ती कनेक्टिव्हिटी कानड रोडला आणली, कानड रोडवरून त्या फळ उत्पादनाच्या जागेवर जोडलेली आहे. म्हणजे अख्खं गाव आपण कुठून ना कुठून त्या रस्त्यानं त्या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे काय झालं की आता त्या ठिकाणी जर बाजार भरले तर प्रत्येक भागातली मायमाऊली एकदम सुरक्षितपणे त्या ठिकाणी येऊ शकते. आणि बाजार थोडं असं जर ऐसपैस बसला तर काय होईल, लोकांना चालता फिरताना सुद्धा आमच्या मायमाऊलीची सुद्धा त्या ठिकाणी काळजी आम्हाला व्यवस्थितपणे घेता येईल, त्यांना सुद्धा मनमोकळेपणानं बाजार करता येईल. ह्या सगळ्या छोट्या 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 जी गोष्टी आहेत ही जे जिम्मेदारी आमची आहे त्या जिम्मेदारी परिपूर्ण करण्याला सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मदत होणार आहे. म्हणजे आज आपल्याला बाजाराचा प्रश्न मिटला, आपल्याकडे पार्किंगचा प्रश्न मिटला, छोट्या छोट्या व्यापाऱ्याचा प्रश्न मिटला. मोठ्या मोठ्या व्यापाऱ्याला ज्यावेळेस कॉम्प्लेक्स तयार होईल त्यावेळेस जवळपास 600 गाळे त्या ठिकाणी जर झाले तर त्या ठिकाणी 40% मार्केट त्या ठिकाणी गेलं तर भाडं 50% येणार आहे. आणि वरच्या मजल्यावर आपलं उद्याचं स्वप्न आपण पाहिलेलं आहे की वरच्या मजल्यावर जो दोन मजले गायब गेले तर तिसऱ्या मजल्यावर जे कॉर्पोरेट ऑफिस आहेत, कुणाचं कॉम्प्युटर सेंटर आहे, कुणाचं काय आहे, कुणाचं एखादं ही आहे, एखादं ऑफिस आहे, तलाठी कार्यालय आहे, फलाना आहे, विस्तार आहे, म्हणजे अशा लोकांना सुद्धा त्या ठिकाणी जागा उपलब्ध होणार आहे. म्हणजे कुठलाही माणूस तिथं बाजारात आला तर बाजार बी करणार, काय खरेदी ती करणार, ऑफिसची आपली कामं करणार. म्हणजे अशा पद्धतीची एक सर्व सुयुक्त योजना आपण हळूहळू तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने घेऊन चाललेलो. अजून 1-2 ठिकाणची शासकीय जागा आहेत की ज्याचे आज एकदम म्हणजे अवहेलना होत आहे आणि ती जर आता भविष्यामध्ये कधी तुमच्या सगळ्या सहकार्याला मिळालं तर आपल्या केसचा चेहरा मुळा बदलल्याशिवाय राहणार नाही. उद्या आपण या ठिकाणी एक सुंदर इमारत जर झाली नगरपालिकेची, कारण जुनं गाव आणि नवीन गाव ही कनेक्टिव्हिटी राहण्यासाठी ही इमारत याच ठिकाणी होणं आवश्यक आहे. कारण या ठिकाणी जागा भरपूर आहे. खालच्या मजल्यावर आपण पार्किंग केली तर 2-3 मजले आपण केले तर व्यवस्थित सुंदर या ठिकाणी होऊ शकतं आणि जुन्या आणि नवीन गावाची कनेक्टिव्हिटी कायम राहू शकते. तर त्या पद्धतीनं आपण ती एक काम आपल्याला घेऊन चालायचं आहे. आणि हे सगळं करीत असताना ज्या वेळेस फक्त मला एवढीच विनंती करायची आहे किंवा इथं कुणाचं काय विषय नाही, गाव माझं, आम्ही गावचे, विकास आमचा, विकास गावचा आणि चेहरा मोहरा बदलायचं स्वप्न तुमचं आमचं, ह्या माध्यमातून आपल्याला चालायचं. त्यात कुणीही आडवी टांग करण्याचा प्रयत्न करू नका, कुणीही ह्यामध्ये कुठं आडपाठी घालण्याचा कुणीच प्रयत्न करू नये. कारण शेवटी हा जनतेच्या अस्मितेचा, आज केजवासियांच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आणि जनतेच्या आशीर्वादातून, आमच्या सगळ्या प्रयत्नातून हा प्रश्न मार्गी लागला. आज आपण त्यातून यश संपादन करू शकलो. परंतु एक काम जरी आपलं सक्सेस झालं असलं तर त्यातून प्रश्न अनेक सुटलेले आहेत आणि ते प्रश्न उद्या आपण उरलेली जागा जी पाठीमागची आहे त्याची सुद्धा मागणी शासनाकडे करू. कारण उद्याच्याला समजा या आपल्या पुढच्या जागेमध्ये जर सुंदर कॉम्प्लेक्स उभं राहिलं तर आज जी आपण त्या ठिकाणी बाजाराची व्यवस्था करणार आहेत तर त्या बाजाराची व्यवस्था आपल्याला पाठीमागच्या भागामध्ये करता यावी की जेणेकरून
त्याच्यात सुद्धा आपल्याला केसचा कायमस्वरूपी प्रश्न मिटता यावा, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी घेऊन चलू. आता या ठिकाणी 1 एकरची जागा त्या गोरवांची आहे, त्याच्यावर बी साहेबाशी चर्चा झालेली आहे. त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका आहे. आज त्या ठिकाणी कचरा कुंडी झाली येते, आणि जर ती परिस्थिती तशी असेल आणि ती जर एका शासनाच्या एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे गेली आणि त्या विभागानं जर अशा पद्धतीचे लोकांची समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला तर शासनाला बी काय वाईट वाटण्यासारखं काही नाही. तर ती जर आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी निकाली काढता आला तर त्या ठिकाणी सुद्धा 100-200-200-250 गाळे त्या ठिकाणी तयार होऊ शकतात. म्हणजे एखाद्या मोठ्या व्यापाऱ्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटू शकतो. अशा पद्धतीने ही सगळ्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ही चाललेलं गाणं आहे, ही आपण सगळे मिळून घेऊन जाऊया. ज्यापर्यंत आमच्यामध्ये काम करण्याची धमक आहे, जोपर्यंत पळण्याची कॅपॅसिटी आहे, तोपर्यंत तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावा. ही जी आता येणाऱ्या काळाच्या म्हणजे आमच्या कालावधीपर्यंत ही जी प्रश्न जवळपास आता बऱ्यापैकी मार्गी लागले, याला पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी भविष्यामध्ये सुद्धा तुमचा आशीर्वाद, तुमचं साथ आम्हाला असावी आणि आम्हाला सुद्धा परमेश्वरानं या केजवाशाची सेवा करण्याची आम्हाला संधी द्यावी आणि अशा पद्धतीचं काम आमच्या हातून घडावं. आणि अशाच पद्धतीनं तुम्ही आम्ही पाहिलेलं केजवाशाने पाहिलेलं स्वप्न आमच्या हातून पूर्ण व्हावं, एवढीच माहिती, एवढंच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज ही जो विचार होता, आज ही सगळ्या गोष्टी होत्या, त्या तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचं एक माध्यम होतं. म्हणून तुमच्या माध्यमातून माझ्या तमाम केजवाशाला या आपल्याला मिळालेल्या यशाबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि तुम्ही आम्ही मिळून एक केजचा इतिहास बदलूयात, व्यवस्थितपणे चलूयात आणि तुम्ही आम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण करूयात, एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराज, जय भीम, जय भारत, जय संविधान. अस्सलाम वालेकुम. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.